पुण्यामध्ये अजित पवार यांच्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार घेण्यात आलेला आहे। शरीफ है हम किसी से लढते नहीं, जमाना जानता है, हम किसी के बाप से डरते नहीं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पुण्यासाठी आम्ही काय केलं असं विचारणाऱ्यांनी आधी आरसा बघावा असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तसेच निवडणुकीत पाणी पाजणार असा इशारा देखील फडणवीसांनी दिलाय। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो। पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे। कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं। 2015-16ला 4,844 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या। 16-17ला त्या 3348 झाल्या, 17-18ला ते 2957 झाल्या, 18-19ला ते 1903 झाल्या, 19-20ला 2893 झाल्या, 24-25ला 1700 वर, आता 2000 वर। जवळपास आता 2000 कोटीच्या ठेवी आहेत। 8000 कोटी रुपयाच्या ठेवी त्या ठिकाणी मोडल्या गेल्या। माझं म्हणणं की मग मोडल्या तर काम दाखवा ना, की बाबा एवढा पैसा त्या ठिकाणी गेला, आज काम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। हे आपण तयार करतोय। पाणी दे रे बाबा। आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तरी निवडणुकीमध्ये विरोधकांना पाणी पाजणार आहे। कोणी जर आम्हाला विचारणार असेल तुम्ही नेमकं काय केलं, तर त्यांनी प्रत्येकाने एकदा आरसा पाहावा, एवढीच माझी त्यांना विनंती असणार आहे। पुण्यातील प्रचार सभेतून भाजप नेत्यांचा अजितदादांवर निशाणा आहे। 2001 ते 2014 तुम्ही पुण्याचे पालकमंत्री होता, तुम्ही काय केलं असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केलाय। चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवरती हल्लाबोल केलाय। तर 25 वर्ष सत्ता असताना तुम्ही काय केलं असा सवाल मुरलीधर मोहोळ यांनी देखील विचारलेला आहे। तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का असा टोला देखील मोहोळ यांनी अजित पवारांना लगावलाय। मेट्रो तुम्ही 2001 पासून 2017 पर्यंत करू शकला नाहीत। चांदणी चौकातलं ट्रॅफिक 6 लेन करून संपवू शकला नाहीत। 24/7 करू शकला नाहीत। STP करू शकला नाहीत। तर तुम्ही जो प्रश्न विचारताय की तुम्ही 5 वर्षात काय केलं, सर्वसामान्य माणूस तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुम्ही काय केलं, की इतके वर्ष पालकमंत्री होता आणि या राज्याचे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होता। 25-30 वर्ष आपण काम केलं, या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती। मग त्यावेळेला तुम्हाला पुणे किती वाढणार आहे, पुण्याचा व्यापकता किती वाढणार आहे, लोकसंख्या किती वाढेल, नागरिक समस्या काय वाढणार आहेत, या सगळ्या सुविधांनी काय ताण येणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का? आणि त्यामुळे दृष्टिकोन नव्हता, दूरदृष्टी नव्हती, आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसत आहेत हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत।